नमस्कार. आज आपण इथे हिरव्या वाटाण्याची सुक्की भाजी किंवा उसळ करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घेतला पाहिजे. कांदा थोडासा नरम पडल्यावर आपण इथे आलं लसूण घालणार आहोत. ही आलं लसूण मी दगडाने ठेचून घेतलेली आहे. आलं लसूण पण आपण कांद्यामध्ये चांगली परतवून घेतली आहे तेलामध्ये. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो पण तेलामध्ये चांगला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे. मसाला घालून घेतलेला आहे. इथे मी 3 चमचे मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं तिखट लागत असेल तेवढं घालून घ्या. त्याचप्रमाणे मी इथे अर्धा चमचा छोटा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे. हे सगळं आपण यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे परतवून झाल्यानंतर आपण ओल्या नारळाचं खोबरं घातलेलं आहे बारीक किसून. ते सुद्धा यामध्ये आपण चांगलं परतवून घ्यायचं. हे चांगलं परतवून झाल्यानंतर आपण जे वाटाणे शिजवताना पाणी घातलेलं होतं ते पाणी थोडं यामध्ये घालून मी परतवून घेतलेलं आहे. हे चांगलं परतवून घेतल्यानंतर तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये वाटाणे घालून घेणार आहोत. आता वाटाणे आपण या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झाल्यानंतर मला भाजी थोडी सुक्की वाटत होती, म्हणून मी थोडं तेच वाटाण्यामध्ये जे शिजवताना पाणी घातलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये परत मिक्स केलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार केवढी घट्ट लागते किंवा पातळ लागते ते बघून तुम्ही तसं पाणी त्यामध्ये ओतून घ्या. आता भाजी चांगली शिजलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालून चांगली भाजी मिक्स करून परतवून घेतलेली आहे. आता आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.